सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकार, रोहन शिवलन केतकीचा माळा. मित्रांनो, आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे, त्वरित पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. निश्चितच आणखीन एक खारेपाटा आपल्या अलिबागचा सितारा, ज्याला आपण पाहतोय अलीकडे झालेल्या अलिबाग प्रीमियर लीग या संघाचा संघनायक, विजेत्या संघाचा पेझारी डायनामोस संघाचा संघनायक अर्थात शिरुविक, याला सुद्धा आपण पाहतोय शॉर्ट लॉंगॉनच्या दिशेला. अलिबागचं नाव साता समुद्रा पलीकडे आखाती देशांमध्ये उंचावणारा, अगदी अभिमानानं सांगणारा, त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्य नव्हे तर संपूर्ण भारतभर क्रिकेटच्या माध्यमातून रत्नागिरी असो, कर्नाटक असो, अनेक मित्रांनो 12वा खेळाडू पाठवायचा आहे, सामना सुरू करणार आहे तोपर्यंत अनेक ठिकाणी आपल्या अलिबागचं प्रतिनिधित्व. सिद्धेश मांडवकार, रोहन केतकीचा माळा, आपला प्रतिनिधी आलाय. असा पेझारी डायनामोस संघाचा, जी अलीकडेच अलिबाग प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती, त्या संघाचा संघनायक, ज्याच्या नेतृत्वाखाली पहिली वहिली अलिबाग प्रीमियर लीगच्या स्पर्धेचा मानकरी ठरलेला असा पेझारी डायनामोस संघाचा शिरुविक. तर आपण सामन्याकडे बोलतोय. पहिला चेंडू येतोय, रोहन शिवलन केतकीचा माळा संघाकडून. गोलंदाज तर गोलंदाज ओमकार भाटकर. तर आपण पाहतो स्ट्राईक एंडला फलंदाज पनवेल तालुक्यात ज्याने गाजवला असा समाधान वास्कर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू, दुसरा चेंडू. नक्कीच मित्रांनो, चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे काटा बदलतोय. समाधान वास्कर, विनय गावंड ही जोडी मैदानामध्ये. येथे आपण पाहतो शिरुविक सारखा गोलंदाज ताफ्यामध्ये असताना सुद्धा पहिले षटक हाताळायला दिले कर्णधार पंकज जाधव याने ओमकार भाटकरला. नक्कीच त्याच्याकडे काहीतरी विशेष आहे गोलंदाजीमध्ये आणि त्याचा प्रभावसुद्धा आपण मैदानामध्ये पाहतोय. मी तमाम क्रिकेट रसिकांचं या बालवीर युवक मंडळ आयोजित बालवीर चषकामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. माझ्यासोबत समालोचक कपिल ठाकूर, तर गुणलेखक रोहन पाटील, आणि आपण पाहतो यूट्यूब लाईव्हद्वारे कौस्तुभ पाटीलसुद्धा आपल्यासोबत आहेत. ओमकारचा चेंडू पूर्णपणे ऑफ स्टवर सफल झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, संघाचं खातं उघडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विनयचा प्रयत्न तोकडा पडतोय धाव घेण्यामध्ये आणि सुरेश सांगतात हा फलंदाज धाव बाद. तर आपण मैदानात पाहतोय की चांगली कामगिरी पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये रोहन शिवलन केतकीचा माळा संघाकडून. जेथे पहिली धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र तो सुद्धा हाणून पाडला एक डायरेक्ट हिटच्या प्रयत्नाने. धावबाद झाला फलंदाज विनय. तर आपण पाहतोय गोलंदाज ओमकारचं कौतुक करू तितकं कमी आहे मित्रांनो, कारण पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये या बालवीरच्या मैदानामध्ये नैसर्गिक खेळपट्टीवर सुरेख खेळ करतोय वन डाऊन बॅट्समन प्रसाद ऑन स्ट्राईक. यावेळेस आपण पाहतो लोअर फुल टॉस, अगदी लोअर यॉर्कर, स्लोअर यॉर्कर होता मित्रांनो, आणि या स्लोअर यॉर्कर ओळखण्यामध्ये यशस्वी ठरलाय फलंदाज. मात्र तत्पूर्वी एक धाव मिळते, संघाचं खातं उघडते एका धावेनिशी. आपण पाहिलं होतं व्यावसायिक गटामध्ये कशा प्रकारची फलंदाजी झाली होती प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघाकडून. त्याने 91 धावात फटकावल्या होत्या 6 षटकामध्ये, आणि उमरखाडी संघाला या स्पर्धेतून बाहेर ढकललं होतं. तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल तर आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये. निश्चितच मांडवकर संघाला आपण प्रेक्षकांमध्ये पाहतोय सन्माननीय राजू म्हात्रे, अर्थात सर्वांचे लाडके असे मामा. अलिबाग क्रिकेटला खऱ्या अर्थानं या व्यावसायिक खेळाडूंची ओळख कोणी करून दिली असेल तर ते राजू मामा.
अनेक मुंबईचे नामवंत टेनिस क्रिकेटतील तारे सितारे राजू मामांच्या रूपानं खऱ्या अर्थानं आपल्या अलिबाग तालुक्याला मिळाले. आणि त्याचप्रमाणे शिवसेना चषक याच मैदानावर जो आयोजित झाला होता त्या चषकादरम्यान एक सायकल ठेवली होती. सांगण्याचा उद्देश एवढाच, आजसुद्धा आपण सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी ठेवतो आहे आणि त्या सायकलचं मानकरी ठरलेले राजू मामा अर्थात राजू म्हात्रे कोलगाव यांचं मी व्यासपीठावरून शब्द सुमनाने स्वागत करेन. तर आपण पहिलं षटक पाहिलं होतं ओमकारच्या मार्फत सुरेख असं षटक, अवघी 1 धाव त्याने खर्च केली आपल्या षटकामध्ये. आमच्यासोबत या कॉमेंट्री बॉक्समधून डान्सिंग अंपायर अलिबाग तालुक्यातील प्रकाशजी अष्टमकर या सामन्याचा मनमुराद आनंद लुटताना नक्कीच त्यांच्या काळामध्ये एक यशस्वी क्रिकेटर राहिले आहेत ते साई झिराड संघाकडून असे प्रकाशजी अष्टमकर सुद्धा या कॉमेंट्री बॉक्स गॅलरीतून या सामन्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. आणि आपण पाहतो की गोलंदाजी किती चांगली आहे या संघाची. रॉन शिवलेन केतकीचा माळा त्याचा आपण पाहतोय, कारण शिरू वीकसारखा जो गोलंदाज ज्याने पहिल्या अलिबाग प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये 6 बळी मिळवले होते मित्रांनो, तो गोलंदाज ताफ्यात असतानासुद्धा अद्याप गोलंदाजी मार्कवर येत नाही. कारण जे गोलंदाज जमा केलेत ते खरोखर प्रभावी मारा करतात. ओमकारने सुरक्षा टाकलं होतं पॉवर प्ले, तर त्यानंतर आपण बघतोय गोलंदाज येतोय फकीरा. मित्रांनो नावच थोडंसं अजब आहे, मात्र गोलंदाजीमध्ये त्याचं काय गजब आहे ते पाहूया. पहिला चेंडू फकीराचा, चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि हा झेल इथे सुटतोय. कदाचित 30 यार्ड सर्कलच्या क्षेत्ररक्षकाला संधी असती, मात्र सरळ दिशेने धावून आला होता क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेहून, तो काहीसा फसतोय. आता मात्र 2 धावा मिळतात, धावा होतात त्या 3. तर प्रसाद ऑन स्ट्राईक, तर फकीरा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एक फुलटॉस चेंडू, चेंडू गलीच्या दिशेला रक्षण केलं, ते फेकी होतोय. तोपर्यंत 2 खेळाडूमध्ये आपण पाहतोय काहीशी टक्कर होते. यष्टीरक्षक आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज. धाव तर पूर्ण होते. नक्की मित्रांनो आपण पाहतो की खेळ भावनेने आपण पाहतोय की विरुद्ध पक्षातील खेळाडूसुद्धा येथे त्याची विचारपूस करतायत की काही दुखापत तर झाली नाही फलंदाजाला, कारण 2 खेळांची टक्कर झाली होती मित्रांनो. आणि हेच तर मित्रांनो क्रिकेट असतं. तर नक्कीच जिथे काहीसा अडचणी सापडल्या आत्तापर्यंत तरी सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकार, शंकरजी मोकल संघमालक असलेले हा संघ यावेळेस काहीसा पिछाडीवर पडलाय. फकीराचा चेंडू अचूक टप्प्यावर भेदक मारा करताना आपण पाहतोय फकीराला. तितकंच चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय, यष्टीरक्षकाच्या मार्फत अगदी यष्ट्यांना सटून उभा आहे, तो खेटून उभा आहे. आपण अगोदरच्या सामन्यात व्यावसायिक खेळाडूंची फलंदाजी काय असते ती पाहिली होती. उस्मान पटेल, सुमित ढेकळे यांनी आतिषबाजी केली होती. अगदी याची देही याची डोळा उस्मानला पाहण्याची संधी आपल्या खारेपाटील प्रेक्षकांना आली होती. यावेळेस एक मोठा फटका येतोय. फलंदाज समाधान वास्करच्या बॅटमधून. मित्रांनो अत्यंत नावाजलेलं नाव आहे समाधान वास्कर हे पनवेल तालुक्यात, आणि त्याची प्रचिती आपल्याला चेंडूवर पाहायला मिळाली. फकीराच्या चेंडूवर त्याने प्रहार केला होता, सरळ चेंडू आला होता, डीप लॉग ऑन सीमारेषच्या बाहेर षटकार. पहिला मोठा फटका. धावा झाल्यात त्या 10. पुन्हा फुलटॉस चेंडू, चेंडू ते काऊ कोणत्या दिशेला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, मात्र पायाने चेंडू त्याला काय अडवता येत नाही आहे. चेंडू सरळ जातोय थेट सीमारेषच्या बाहेर. तर फकीराच्या षटकाला आपण पाहतोय आक्रमण केलंय षटकाच्या उत्तरार्धात फकीराच्या समाधान वास्कर याने. तर अंतिम चेंडू असलेल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडू कशा प्रकारे खेळ समाधान वास्कर आक्रमक होतोय का. तर इथे चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू.
अंतिम चेंडू होता, निर्णायक चेंडू होता पॉवर प्लेच्या षटकातील. मात्र खराब दिशा पाहायला मिळेल ते आपल्या फकीराच्या मार्फत, जेथे अवांतरसोबत एक धाव मिळते. धावा होत आहेत त्या 15. एक बाद 15. पुन्हा एक लोअर फुल टॉस चेंडू. या चेंडूवर समाधान प्रहार तर करतोय, चेंडू येतोय डीप मिडॉनच्या दिशेला, क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पुन्हा एक धाव. धाव होता त्या 16. आता मात्र 2 षटकामध्ये सरासरी 8 धावांची राखण्यात यशस्वी झाला आहे, तो म्हणजे सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर हा संघ. मित्रांनो, आपल्याला 25 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकायचे याचं भान राखायचं आहे. आपण व्यावसायिक खेळाडू आहात, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण खेळलेल्या आहात, त्यामुळे 6 षटकामध्ये आपले प्रमुख 4 गोलंदाज आपल्याला नक्कीच माहीत असतात. त्यावेळी त्यांचा वापर करताना आपण यावेळेस आयोजकांना सुद्धा सहकार्य करायचं आहे. तर आपण पाहतोय आपल्या स्पेलमधलं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमकार भाटकर, ज्याने सुरेख षटक टाकलं होतं. धावबाद स्वरूपात त्याच्या षटकामध्ये एक विकेट मिळाली होती, सलामी जोडी फुटली, त्यानंतर अवघी 1 धाव दिली होती. मित्रांनो, ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघी 1 धाव दिली त्या गोलंदाजालाच पुन्हा प्राचारण केलं जाते. तिसऱ्या षटकामध्ये ओमकार भाटकर. सामना फाईट घ्यायचा मित्रांनो. दोन षटकं पूर्ण, 16 धावा आणि 1 फलंदाज बाद. तर ओमकार, समाधान वास्कर, चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा प्रयत्न तोकडा पडते थोडासा शॉर्ट मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाचा. इथे मात्र एक जीवदान मिळते, असं काही अंशी म्हणू शकतो आपण समाधानला. समाधान मात्र एका षटकार आणि 1 चौकारनिशी खेळतोय. आत्ता पण त्याच्यामार्फत चांगला खेळ पाहायला मिळाला आहे, मात्र तितक्याच चांगल्या तोडीची गोलंदाजी आपण पाहतोय. ओहो, वॉट बॉल असं म्हणू शकतो आपण. या चेंडूवर अगदी हळूवार बोटे फिरवली, नक्कल डिलिव्हरी होती मित्रांनो. आणि आत्ता पण आपण पाहतो झटपट क्रिकेट असो, जागतिक क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, हा चेंडू प्रत्येक वेळी प्रभावी ठरला आहे तो मैदानामध्ये. यावेळेस चेंडू निर्धाव येतोय. समाधान पूर्णपणे बॅकफुटला गेला होता. ऑफ स्टंपवरील चेंडू त्यांनी खेळून काढला. काहू कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षण केलं जाते. अवघी 1 धाव मिळते. समाधानचा इरादा तर आहे तो मोठा फटका लगावण्याचा, मात्र आत्तापर्यंत त्याला तितकं यश मिळालं नाही त्या षटकामध्ये, कारण ओमकार भाटकर वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतोय या बालवीरच्या नैसर्गिक खेळपट्टीवर. पुन्हा एकदा हळूवार बोटे फिरून चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि काहीसा सूर्याचा किरण त्याला अडसर ठरतोय आणि पुन्हा एक झेल सुटतोय क्षेत्ररक्षकाकडून. पुन्हा जीवदान मिळतंय, धावा मिळत आहेत त्या 18. स्कोरबोर्ड झाला 18. खूप वेळ चेंडू हवेत होता, मात्र 1 धाव मिळते. समाधान वास्कर या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट ऑन पूल होता मित्रांनो, आणि पूल सक्सेसफुल होत नाही. चेंडू सरळ गेला होता मिड विकेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाच्या हातात. समाधानची छोटेखानी खेळी यावेळेस संपुष्टामध्ये येत आहे. कमॉन डीजे. पनवेलचे 6 आहेत आणि इथले 4 आहेत. हा पनवेल वाला. सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर आपला एक सक्षम प्रतिनिधी मित्रांनो पाठवायचा आहे, कारण काही खेळाडू आपल्या अलिबाग तालुक्यातले आहेत, काही खेळाडू पनवेल तालुक्यातले आहेत. आपला जो प्रतिनिधी आला आहे त्याला नावे तितकीशी माहीत नाही आहेत खेळाडूंची. मित्रांनो, एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आम्हाला तर पुन्हा एकदा सज्ज होते ओमकार भाटकर. तीच गती
पुन्हा एकदा चेंडूवर राखतोय तो म्हणजे ओमकार. काय नियंत्रण म्हणू शकतो आपण या गोलंदाजीमध्ये, ज्याने यशषटक टाकताना अवघ्या पुन्हा एकदा 3 धावा खर्च केल्यात. न्यू बॅट्समन नाव सांगायचं आहे, ग्रीन टी शर्ट. सुमित पाटील ऑन स्ट्राईक. आपण पाहतो मित्रांनो, जेथे 2 विकेटचं पतन झाले, धावा लागल्यात त्या अवघ्या 19. 3 षटकं पूर्ण 19 धावा. मित्रांनो, आपण जर ओमकार भाटकरच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं तर 2 षटकामध्ये अवघ्या त्याने 4 धावा खर्च केल्यात. काय माफक गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. 2 व्यावसायिक संघ यावेळेस भेट देतात. मित्रांनो, एक आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल, कारण आपण पाहतोय रोहन शिलन केतकीचा माळा संघामध्ये बुम बुम माटे आपल्याला दिसतोय शॉर्ट थडव्यांच्या जागेवर. तर आपण पाहतो की 4 षटक प्रगतीपथावर आहे, मात्र आपण दुसराच गोलंदाज पाहतोय आत्तापर्यंत केतकीचा माळा संघाकडून. फकीरा, पहिला चेंडू फकीराचा. चेंडू हवेत राहतोय, फकीरा स्वतः येतोय आणि झेल घेतोय. जसा आला होता मैदानामध्ये सुमित तसाच परत जातोय. तर आपण पाहतो की अवघ्या 19 धावांवर 3 फलंदाज बाद झाले. तर अनुज मडवी आलाय मैदानामध्ये. नक्कीच पनवेल तालुक्यातील तळोजा विभागातून हा बिलॉंग करणारा खेळाडू यावेळेस आपण मैदानामध्ये पाहतोय. फकीरा पहिल्या चेंडूवर यशस्वी झाला आहे. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची सुद्धा निराशा केली आहे सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर संघाने, कारण पनवेल तालुक्यातील एक खेळाडू यावेळेस मात्र या खारेपटात काहीसे चाचपडताना दिसतात, धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा पंच उद्देश पाटील सांगतात. हा स्क्वेअर चेंडू अवांतर स्वरूपाचा 1 धाव मिळते. धावा होत आहेत त्या 20. 3 बाद 20. मित्रांनो, 4थे षटक प्रगतीपथावर असताना 20 धावांसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय. आत्तापर्यंत 20 धावांचा विचार केला तर 1 षटकार आणि 1 चौकार आला, तो पण समाधान वास्करच्या बॅटमधून. आपण पाहतोय शॉट गलीच्या दिशेवरून आपला आवाज येतोय, डालते रहो डालते रहो. ओमकार हरपाल दिसतोय आपल्याला त्या जागेवर. प्रोत्साहन वाढतोय गोलंदाज फकीराचं. यावेळेस सुरेख फटका होता, लाजवाब टायमिंग. मात्र चेंडू येतोय मिड ऑफ सीमारेषेवर, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेटचं पतन. तर आपण पाहतो की 20 या धावसंख्येवर 4था गडी गमावला आहे. तर आपण पाहतो डोनाल्ड पोर्जी. मित्रांनो, तळोजाच्या पुढे धानसर गावचा सुपुत्र आपण यावेळेस पाहतोय मैदानामध्ये. डोनाल्ड पोर्जी मैदानात. तर फकीरा पहिला चेंडूवर उलटा फटका, चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि हा क्षेत्ररक्षक सुरेख झेल घेतोय. डोनाल्ड पोर्जी जसा आला होता तंबूतून तसाच परत जातोय. 0 या धावसंख्येवर बाद होऊन. तर आपण पाहतो की 20 या धावसंख्येवर 5वा गडी गमावला आत्तापर्यंत सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर संघाने.
अनुज मडवी आणि आपण पाहतो नवा आलेला फलंदाज करण घनसोलकर. मित्रांनो, करण घनसोलकर अगदी कमी वयात ज्यानं टेनिस क्रिकेटमध्ये नाव कमावलं असा हा खेळाडू, ज्याने पनवेल तालुक्यात भल्या भल्या फलंदाजांना भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलंय. यावेळेस आपण पाहतोय करण घनसोलकर नॉन स्ट्राईक एंडला, तर फकीरा यशस्वी गोलंदाज. यावेळेस चेंडू होतोय कोणाच्या दिशेला क्षेत्ररक्षण केलं ते अवघी 1 धाव मिळते. फकीराच्या चेंडूवर धावा होत आहेत त्या 21. एक धावेसाठी आपल्याला झगडताना दिसतोय, संघर्ष करताना दिसतोय सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर संघ. अजिंक्य पाटील आणि कंपनी यांचा रॉन शू 11 केतकीचा माळा संघाने खरोखर दर्जेदार गोलंदाज घेऊन उतरलाय या स्पर्धेमध्ये. फकीरा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव येतोय. 4 षटकं पूर्ण, 21 धावा आणि 5 फलंदाज बाद. काहीशी बिकट अवस्था दिसते मित्रांनो मैदानामध्ये आपल्याला, जेथे गोलंदाज यशस्वी होताना दिसत आहेत. आपण जर पाहिलं तर या खेळपट्टीवर धावा आहेत, या मैदानामध्ये धावा आहेत. धावांसाठीच ओळखलं जातं ते हे बालवीरचं सुसज्ज असं मैदान. आणि आपण पाहिलं की खरोखर 2-2 ओव्हरचे 2 स्पेल झाले होते ओमकार भाटकर आणि फकीरा यांच्याकडून, आणि अक्षरशः 21 धावांवर रोखून ठेवले. तर आपण पाहतो की पहिल्या 4 षटकामध्ये चिवट गोलंदाजी झाली, चांगली कामगिरी झाली, अवघ्या 21 धावांवर रोखून ठेवले. त्यानंतर आपण पाहतोय अलिबाग तालुक्यामध्ये गोलंदाजी क्षेत्रामध्ये नावाजलेलं नाव शिरू मोगिल म्हणजे शिरू वीक या नावाने ओळखला जातो. मित्रांनो, टेनिस क्रिकेटचा अनुभव, मोठमोठ्या स्पर्धा अक्षरशः त्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर जिंकलेत. रायगड प्रीमियर लीगची पहिली फायनल, पहिलं टायटलसुद्धा त्याने रायगड डायनामिक्स ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या संघाला जिंकून दिले. 6 बळी त्याने मिळवले होते अंतिम सामन्यामध्ये. तो शिरूबिक यावेळेस मैदानामध्ये अगदी मनगटाचा जादूगार म्हणू शकतो आपण त्याला. बोटांचा जादुई किमिया साधतोय यावेळेस मैदानामध्ये. आणि पहिलाच चेंडू निर्धाव. जेवढं मोठं नाव आहे तेवढं मोठंच काम आहे त्याचं मैदानामध्ये. मित्रांनो, हा पेजारीचा खेळाडू यावेळेस प्रदर्शन करतोय रॉन 11 केतकीचा माळा संघाकडून. चेंडूने बॅटची आतली कडा घेतली होती, चेंडू बॅटवर पूर्णपणे आला नव्हता. अवघी 1 धाव मिळते. चेंडूवर मंदार मात्र जातोय, मॅडी जातोय, क्षेत्ररक्षण करतोय, तत्पूर्वी 1 धाव मिळते. तर करण घनसोलकर ऑन स्ट्राईक. धावा झाल्यात त्या अवघ्या 22. या 22 धावामध्ये आपण जर अपवाद वगळला, समाधान मात्रेच्या फलंदाजीचा 1 षटकार आणि 1 चौकार, त्यानंतर मात्र आपण पाहतोय पूर्णपणे संघर्ष आणि संघर्ष 5व्या षटकात सुद्धा. आणि संघर्ष असाच सुरू राहील, कारण 5 गडी गमावलेत आणि शिरूसारखा गोलंदाज 5वं षटक हाताळतोय. पूर्ण पॅक टीम आली आहे असं म्हणू शकतो आपण. यावेळेस रॉन 11 केतकीचा माळाकडून अजिंक्य पाटील यांनी खरोखर गोलंदाज तर चांगले अगदी निवडून आणलेत, जे प्रभावी मारा करतात या नैसर्गिक खेळपट्टीवर. बालवीर चषकामध्ये खुल्या गटातील सामना, शॉर्ट पिच चेंडू होता, आमंत्रण दिलं होतं आणि आमंत्रणसुद्धा स्वीकारले. क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षण करतोय, खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला डीप थडम्यांच्या दिशेला. तत्पूर्वी 2 धावा मिळतात करण घनसोलकरला. धावा होत आहेत त्या 24. 5 बाद 24. मित्रांनो, एक व्यावसायिक संघ पाहिला होता आपण प्रदीप सोडनवकर, ज्याने 51 धावा तडकावल्या. त्यानंतर आपण पाहतोय धावांसाठी संघर्ष. तर नक्कीच ही खेळपट्टी जरी नैसर्गिक असेल, हे मैदान जरी पोषक असेल फलंदाजीसाठी, तरी मात्र जो गोलंदाज मेहनत करेल त्याला मात्र नक्कीच यश लाभत असतं या बालवीरच्या मैदानामध्ये. यावेळेस अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय आपल्याला. 1 बाउन्स चौकार मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. वेलकम बाउंड्री.
धन्यवाद डीजे. दुसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवर चौकार आल्यानंतर खूप उशिराने हा चौकार पाहायला मिळतोय मित्रांनो करण घनसोलकर याच्या बॅटमधून. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अगदी दाद मागतोय फलंदाज करण पंचांकडे आणि पंचसुद्धा त्याची दाद मान्य करतायत आणि हा चेंडू स्क्वेअर ठरवत आहेत. धावा झाल्यात त्या 29 लॉस ऑफ 5 विकेट. खूप सुरेख असा चेंडू होता. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पूर्णपणे निर्धाव चेंडू चकतोय पूर्णपणे बीट होतोय हा करण घनसोलकर सारखा खेळाडू. धावा अवघ्या लागल्यात त्या 29. 5 षटकं पूर्ण 5 फलंदाज बाद आणि 29 धावा. सरासरी मित्रांनो 6ची सुद्धा होत नाही आहे यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाची. असं वाटतंय. तर अंतिम षटक घेऊन ते सोहम ढमाले मित्रांनो मुंबई उपनगरातील विक्रोळी या विभागातून आलेला हा खेळाडू अंतिम षटक कशाप्रकारे हाताळेल. कारण आपण पाहतोय की 29 धावा अवघ्या लागल्यात तर हे 6 चेंडू निर्णायक असतील ते सिद्धेश्वर मांडवकर संघासाठी जिथे अनुज मडवी आणि करण घनसोलकर. तर सोहम ढमाले पहिला चेंडू वर चढतोय चेंडू हवेत जातोय क्षेत्ररक्षक डीपमधून येतोय आणि खरोखर सुरेख असा झेल अगदी सोपा झेल. तर पिंटू परचा खरोखर आज सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आपल्याला. त्याने सलग दुसरी का तिसरी हा झेल घेतला आहे आज या सामन्यामध्ये. तर आपण पाहतोय खुटारी गावचा सुपुत्र येतोय विशाल म्हात्रे. पनवेलमधील खुटारी गावचा सुपुत्र सिद्धेश्वर मांडवकर संघाकडून आला आहे फलंदाजीसाठी. येथे 6 गडी गमावत आत्तापर्यंत अवघ्या 29 धावांवर. उर्वरित या पहिल्या 17तील 5 चेंडूंचा खेळ शेष. या 5 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडते करण घनसोलकर काही जलवा दाखवतोय का. चेंडू तर उंच उडवलाय चेंडू हवेत येतो राहतोय आणि वॉट कॅच. खरोखर सुरेख असा झेल आपण पाहतोय. नक्कीच मित्रांनो इथे आयोजकांचे स्वयंसेवक आहेत. ज्यावेळेस झेल घेतला होता क्षेत्ररक्षकाने त्यावेळेस क्षेत्ररक्षकाने तर आपण डाऊट क्लिअर करतोय. इथे प्रेक्षक सांगतात की बाहेरून उंच उडी मारली त्यानंतर झेल घेतलाय. नक्कीच आपण एक इथे रिव्ह्यू पाहतोय.
तर नक्कीच आपल्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. आपल्या अलिबाग तालुक्यातील डान्सिंग पंच प्रकाशजी अष्टमकर हे सुद्धा लक्ष ठेवून आहेत या रिव्ह्यूवर. नक्कीच निर्णय आपल्याला थोड्या वेळात येईल. तर ते निर्णय येतोय. हा फलंदाज बाद आहे. तर नक्कीच आपण पाहतोय की काऊकॉर्नरच्या दिशेला उंच उडी मारली होती हवेच्या दिशेने आणि त्यानंतर झेल घेऊन तो अगदी सीमारेषेच्या समीप आतल्या बाजूला आला क्षेत्ररक्षक. धावा झाल्या त्या अवघ्या 29. करण गणसोलकर माघारी येतोय. विशाल म्हात्रे चौकार लागवतोय फाईन लेगच्या दिशेला. 4 धावा मिळत आहेत. संजीवनी चौकार म्हणू शकतो आपण. तर विशालने चौकार लगावलाय. काहीसं मोमेंटम प्राप्त करून दिलं आपल्या संघासाठी. यावेळेस विशाल चेंडू भिरकावतोय मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार येतोय. या अंतिम षटकामध्ये मोठा फटका पाहायला मिळतोय आपल्याला. बॅक टू बॅक एक चौकार त्यानंतर एक षटकार. 10 धावा वाढतात. त्या 2 चेंडूमध्ये धावा होत आहेत त्या 39. तर धन्यवाद डीजे. पहिल्या 2 चेंडूवर गाडी अडकली होती ती सिद्धेश्वर मांडवकर संघाची 29 धावांवर. त्यानंतर मात्र हॅट्रिक चेंडूवर चौकार त्यानंतर एक षटकार. आता मात्र धावगती काहीसा आकार घेताना दिसते. जेथे सोहम पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार. अगदी रागाने आपटला होता चेंडू. नक्कीच मित्रांनो असं म्हणतात की गोलंदाजाला तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवून शांत गोलंदाजी करायची असते. यावेळेस एक चौकार आणि एक षटकार खाल्ल्यानंतर अगदी त्वेषाने उठलेला सोहम यावेळेस एक शॉर्ट पिच चेंडू करतोय. आपला राग व्यक्त करतोय. मात्र विशाल म्हात्रे हा चेंडू सुद्धा भिरकावून देतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा झाल्यात त्या 45. आता मात्र काहीच तरी फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते मैदानात. जिथे 19 धावा झाल्यानंतर एक चौकार 2 षटकार आलेत. सोमचा चेंडू पुन्हा एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक येतोय. 1 बाउंस क्षेत्ररक्षण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या विशाल धावबाद. 1 धाव मिळते. धावा होतात त्या 47 धावांचं माफक आव्हान ठेवले 36 चेंडूमध्ये. रॉन शिवलेवन केतकीचा माळा संघासमोर. विशालने फटकेबाजी केली होती. अंतिम षटकामध्ये काहीशा धावा जमवल्या आपल्या. 46. तर आपण पाहतोय या बालवीर चषकामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने संघ मैदानात जाताना सिद्धेश्वर मांडवकार
चलूया, चला आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. जे 47 धावांचं लक्ष ठेवले विजयासाठी रॉन शिलन केतकीचा माळा संघासमोर. आपण पाहतोय सलामीजोडी मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहतोय आपण. पेण तालुक्यातील फणस डोंगरी गावचा हा खेळाडू ओमकार हरपाल खरोखर एक आकर्षक फलंदाज मित्रांनो. डावपुरा फलंदाज, नेत्रदीपक फटके मारण्याचा माहीर असा हा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक ताकदवर शक्तिशाली फलंदाज, ज्याला बूम बूम माट्या म्हणून ओळखला जातो, पंकज जाधव. अलिबाग तालुक्याचं नाव ज्याने 7 समुद्रपार नेलं, अख्खाची दौऱ्यामध्ये देशात सुद्धा दौरा केला आहे असा खेळाडू यावेळी सुद्धा मैदानामध्ये. माफक आव्हान आहे, मात्र या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सुद्धा एक शक्तिशाली सलामी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, जिथे ओमकार हरपाल आणि पंकज जाधव. मित्रांनो, ओमकार हरपालबद्दल सांगायचं तर दुसरं रायगड प्रीमियर लीगचं पर्व झालं होतं, त्यामध्ये उपविजेता संघ त्याचा ठरला होता डोलवी, हरिओम डोलवी. त्या संघाचं त्यानं प्रतिनिधित्व केलं होतं. तोच ओमकार हरपाल यावेळेस 47 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी स्ट्राईक सांभाळेल. तर आपण पाहतोय तर यापुढे होणारा सामना जुगनू 11 विक्रोळी वर्सेस प्रारंभ 11 केतकीचा माळा. तर नाणेफेक जिंकले जुगनू 11 विक्रोळी या संघाने. तर आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच गोलंदाज देतोय सिद्धेश्वर मांडवकर संघाकडून करण मडवी. नक्कीच मित्रांनो, आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर याने अनेक मैदानं गाजवलीत असा करण घनसोलकर. स्ट्राईक असेल ओमकार. टाळ्या झालेल्या मित्रांनो चेंडूसाठी 47 धावांचा पाठलाग करतोय. पहिला चेंडू मित्रांनो ताकदवर फटका आपल्याला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ओमकार हरपालच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवर चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायला भाग पाडलं ते कर्णधाराला. आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर दिसलाय की आता क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. तर आपण पाहतोय की डीप स्क्वेअर लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. तर इनफिल्डमध्ये पाहतोय आपण क्षेत्ररक्षक अगदी यष्ट्यांना सटून. तर करण घनसोलकर यावेळेस चेंडू फिरकी घेतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव मिळते. 5 धाव फलकावर लागत आहेत. तर बूम बूम माट्या ऑन स्ट्राईक. नक्कीच मित्रांनो, माट्याने अक्षरशः या मैदानामध्ये धावांचा पाऊस पडलाय अनेक स्पर्धामध्ये. तोच माट्या ऑन स्ट्राईक. मित्रांनो, बूम बूम हा शब्द ऐकला की आपल्याला एकच नावाची आठवण होतं, म्हणजे पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदी, ज्याच्यासाठी बूम बूम हा शब्द नेहमी घेतला जातो. मात्र आपण पाहतोय बूम बूम माट्या हे नाव का पडले तर मित्रांनो, सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, असा पंकज जाधव ऑन स्ट्राईक. नेहमीच पाहिला आपण पंकजचा पहिला फटका असतो, पहिली धाव असते ती षटकारांनीच येते. अगदी षटकार चौकारांचा बादशाह असा हा पंकज जाधव ऑन स्ट्राईक. चांगला सामना असेल करण टू पंकज. हा चेंडू मात्र सन्मानजनक खेळून काढतोय, कारण करण घनसोलकर सुद्धा मित्रांनो कमी वयात एक नावारूपाला आलं नाव, त्याने पनवेल तालुक्याचं नाव मोठं केलं. मित्रांनो, आपण पनवेल तालुक्यातील गोलंदाजाचा विचार केला मित्रांनो, करण घनसोलकर, त्यानंतर अंगद पाटील, मयूर वाघमारे असे अनेक प्रकारचे गोलंदाज तिथे उदयाला आलेत. यावेळेस करण घनसोलकर एक फिरकीपटू. एक संधी होती धावबाद करण्याची, मात्र यावेळेस चेंडू अगदी खेळपट्टीच्या बाहेर टप्पा खातोय आणि पंच दक्ष या चेंडूला नो घोषित करतायत. धावा झाल्यात त्या 7.
थर्ड अंपायर आपण चेंडूचा टप्पा चेक करायचा आहे. पंचांनी आपल्या खेळपट्टीच्या बाहेर पिच झाल्या म्हणून नो घोषित केला आहे, तर आपण चेक करायचं आहे. एक अपील केलं गेलं आहे रिव्ह्यूचं. तर अगदी लाईनच्या बाहेर टप्पा पिच झाला, हा चेंडू नो आहे. नक्कीच मित्रांनो, आपण पाहिलं तर उद्देश पाटील यांना सुद्धा क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे, 20 ते 22 वर्षाचा. एक यशस्वी पंच राहिले ते बालवीर हाशुरे संघाकडून. यावेळेस आपण पाहतो की खरोखर चांगला डिसिजन त्यांचा येतो आहे. एक चाणाक्ष नजर आपल्याला त्यांची पाहायला मिळाली की चेंडू अगदी धावा जाते 7, हा फ्री हिटचा चेंडू असेल. तर करण घनसोलकरवर नक्की दबाव असेल मित्रांनो, कारण ओमकार सारखा फलंदाज. मित्रांनो, क्षेत्ररक्षण होतं तसंच राहील. फ्री हिट आहे, सॉरी, तर फलंदाज बदलला आहे. तर ओमकार सुरेख असा चेंडू आपण पाहतोय करणच्या मार्फत, जिथे फ्री हिटचा चेंडूसुद्धा डॉट पद्धतीने खेळायला भाग पाडतोय ओमकार हरपालला. धावा झाल्यात त्या अवघ्या 7, बिनबाद 7. 47 धावांचं लक्ष आहे, अद्याप 40 धावांची आवश्यकता. करण घनसोलकर कमबॅक करतोय का? शॉर्ट पिच चेंडू होता, आमंत्रण दिलं होतं आणि ते आमंत्रण सुद्धा लिहिलेल्या स्वीकारलं ओमकार हरपालने. या षटकामध्ये एक चौकार, त्यानंतर आपण पाहतोय एक षटकार आला. नक्कीच प्रेक्षकांनी जर झेल घेतला षटकाराच्या बाहेर, तर सिद्धू म्हात्रे स्मिथ फोटो स्टुडिओ यांच्याकडून 100 पारितोषिक आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर ओमकार हरपाल एक षटकार एक चौकारनशी खेळतोय. एक आकर्षक फलंदाज ओळखला जातो. यावेळेस आपण पाहतोय खरोखर सुरेख असा फटका, पॅडल स्वीप करतोय, चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षण केलं जाते, अवघी 1 धाव मिळते. धावा होत आहेत त्या 14, 14 विदाउट लॉस. तर दुसरा षटक घेऊन ते गोलंदाज प्रसाद, नाव सांगायचं आहे. भावेश येतोय दुसरं षटक घेऊन, जिथे ओमकार आणि पंकज ही जोडी मात्र आता मैदानात जमलेत. 14 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये करणच्या.
वॉट शॉट. ज्या वेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला त्यावेळेसच त्यावर मोर उमटवली होती की हा चेंडू जाणार षटकार. दॅट बिग सिक्सर. धन्यवाद डीजे. नक्कीच मित्रांनो, पहिल्या चेंडूवर भावेशच्या षटकार धावा होत आहेत त्या 20. ओमकार हरपाल रायगडचा रायगडचा ऋषभ पंत म्हणून मित्रांनो ओळखला जातो. आणि आपण पाहतो ताबडतोब फलंदाजी ज्या प्रकारे ऋषभ पंत जागतिक क्रिकेटमध्ये करत असतो तशाच प्रकारची फलंदाजी पाहतो आपण. यावेळेस सलामीला आला आहे, मात्र दाखवून देतो की आपल्याला पनवेल पेड उरण तालुक्यामध्ये का ओळखलं जातं की आपण रायगडचा ऋषभ पंत आहोत. एक आकर्षक फटका, नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो ओमकार हरपालकडून. यावेळेस पूर्णपणे सफल झाला होता ऑफ स्टंपच्या दिशेला आणि चेंडूचा टप्पा बघितला आणि थेट भिरकावला. तो आला, त्याने पाहिलं आणि थेट भिरकावलं. धन्यवाद डीजे. नक्कीच मित्रांनो, प्रश्न पडला असेल सिद्धेश्वर मांडवकर संघाला की आपण अभ्यास तर केला होता गणिताच्या पेपराचा, मात्र पेपर आला आहे तो इंग्लिशचा. कारण आपण पाहतो की माट्या तुफानी खेळीकडे अशी अपेक्षा होती क्रिकेट रसिकांना आणि सिद्धेश्वर मांडवकर संघाला सुद्धा. मात्र अशा वेळेस ओमकार हरपाल खरोखर मॅन फ्रॉम फणस डोंगरी यावेळेस सुपर परफॉर्मन्स करतो. इथे बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. आत्तापर्यंत धावा झाल्यात त्या 26. सांगितलं. नक्कीच रायगड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये तो कप्तान होता हरिओम डोलवी संघाचा. त्याने उपविजेता पद पटकावलं होतं. काही अंशी फरकाने संघ पराभूत झाला होता सुमित डोंगरेच्या चांगल्या फलंदाजीसमोर. यावेळेस ओमकार हरपाल पुन्हा एकदा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न करतो. चेंडू होते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 धाव मिळते. तर पंकज जाधव नक्कीच स्ट्राईक करतोय. पंकज या हाशिवऱ्याच्या मैदानामध्ये प्रेक्षकांना खुश करेल का? कारण ओमकारने तर 25 धावा तडकावतात आतापर्यंत. त्याच्या तुलनेत पंकजला अद्याप पंकज अवघ्या 1 धावेवर आहे. संत खेळतोय, शांत खेळतोय, मनमोहक आनंद लुटतोय तो ओमकारच्या फलंदाजीचा. तर भावेश दबावाखाली असेल कारण महागडं षटक त्याचं सध्या प्रगतीपथावर आहे. खरा फटका आपला पाहायला मिळतोय पंकजाच्या बॅटमधून. जी त्याची ताकद आहे, जी त्याची स्ट्रेंथ आहे, त्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन तो रिव्हर्स स्विपचा फटका करण्याचा स्विच हिटचा त्याचा प्रयत्न होता. फटका फसला, प्रयत्न फसला, चेंडू सरळ गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. पंकज जातोय मैदानाच्या बाहेर. अगदी घोर निराश करतोय प्रेक्षकांना. नक्कीच आपण जर रोहन 11 केतकीचा माळा संघाचा विचार केला तर फुल पॅकर टीम आहे मित्रांनो. वेगवेगळ्या विभागातून त्याने खेळाडू जमा केलेत. अजिंक्य पाटील यांनी हा संघ बांधला आहे. नक्कीच एका मोठ्या इराद्याने हा संघ मैदानामध्ये उतरला आहे. कारण बालवीर चषकामध्ये यावर्षीसुद्धा बालवीर मंडळाने 70,000 रुपये अशी भव्य रक्कम ठेवली आहे पहिल्या क्रमांकाची आणि त्याच दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतोय. रोहन 11 केतकीचा माळा संघ आपल्या पहिल्या लढतीमध्ये पिंटू परचा आपण पाहतोय बदलापूरवरून आलेला खेळाडू. यावेळेस चेंडूवरील गती कमी केली होती. या चेंडूवर भावेश याने निर्धावाचा चेंडू. धावा झाल्यात त्या 27. अद्याप 20 धावांची आवश्यकता विजयासाठी. आपण पाहतोय एक खेळाडू आपल्या पेणी विभागातील तर एक खेळाडू बदलापूर. स्वेर मारा. धावा झाल्यात त्या 28. अद्याप 19 धावांची आवश्यकता विजयासाठी. मात्र दुसरे षटक प्रगतीपथावर आहे भावेश याच्या मार्फत.
चांगला फटका, करणकडे चेंडू येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. तर दुसरं षटक संपतंय. 2 षटकं पूर्ण, 29 धावा आणि 1 फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. नक्कीच माझ्या अलिबागचा मान, शान आणि अभिमान कुलाबा किल्ला दर्या सरखेल सम्राट कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला हा कुलाबा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी जबाबदारी दिली होती कोकण किनारपट्टीची आणि त्या अनुषंगाने बांधला गेला कुलाबा किल्ला आजसुद्धा भक्कम स्थितीमध्ये आहे, आपण पाहू शकतो. आणि त्यावर एक सुंदर असं गीत आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून. तर करण घनसोलकर येतोय तिसरं षटक घेऊन, जेथे 2 षटकं संपलीत पॉवर प्लेची. धावा झाल्यात त्या अवघ्या 29. चांगल्या धावा आहेत म्हणतो, अवघ्या नाही बोलू शकत आपण. जेव्हा 18 धावांची आवश्यकता. करण घनसोलकर नेरे धुंद्रे विभागातून येतो, पनवेल तालुक्यातून हा खेळाडू. पुन्हा एक नो चेंडू. अगोदरच्या षटकात सुद्धा त्याने एक नो चेंडू केला होता खेळपट्टीच्या बाहेर. यावेळेस पुन्हा एकदा फ्री हिट पिंटू परचा याला. तर करणचा चेंडू फ्री हिट असेल पिंटू परच्यासाठी. आणि पिंटू परचा सुद्धा करण घनसोलकरला आसमान दाखवतोय डीप मिड विकेटच्या बाहेर. तर करण घनसोलकरवर हल्ला केला. धावा झाल्यात त्या 36. पिंटू परचा ऑन फायर असं म्हणू शकतो आपण. ऑफ स्टंपच्या दिशेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू खेळून काढला जातोय डीप मिडॉनमध्ये. 1 धाव मिळते. धावा झाल्यात त्या 37. आता अवघ्या 10 धावांची आवश्यकता. आरंभ 11 केतकीचा माळा आपली प्लेइंग लिस्ट पाठवायची आहे. तसेच जुगनू ना जुगनू इलन विक्रोळी आपली सुद्धा प्लेइंग लिस्ट पाठवायची मित्रांनो. 10 धावांची आवश्यकता अवघ्या. तर ओमकार ऑन स्ट्राईक. ओमकारचा हा तडाखा असाच सुरू आहे मित्रांनो मैदानामध्ये. जी गती त्याने साधली होती पहिल्या षटकात ती गती कायम राखली आहे. तो स्ट्राईक रेट कायम राखला आत्तापर्यंत. तर ओमकार मित्रांनो अगदी क्रीजच्या बाहेर पिचच्या बाहेर जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत दबाव टाकतो तो म्हणजे करण घनसोलकरवर. धावा झाल्यात त्या 44. अवघ्या 3 धावांची आवश्यकता. मित्रांनो तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आपण पाहतोय की 47 धावांचा पाठलाग करताना 44 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लावल्यात त्या रोहानशू 11 केतकीचा माळा संघाने. तर करण घनसोलकर एक मोठं नाव आहे मित्रांनो, मात्र यावेळेस पराभवाच्या छायेत आणि येथे हा सामना सहजरित्या जिंकतोय तो म्हणजे रोहानशू 11 केतकीचा माळा संघ. पुढच्या फेरीत दाखल होतोय.
तर नक्कीच आपण पाहतो की या 47 धावांचा पाठलाग करताना अगदी प्रेक्षकांची एंटरटेनमेंट केली, प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन केलं. ते ओमकार हरपवाल्याने 10 चेंडूत 32 धावा. तर ओमकार